शेतकरी मित्रांनो नमस्कार. मका पिकामध्ये सगळ्यात मोठी समस्या म्हणजे लष्करी अळी. लष्करी अळी जर आपल्याला कंट्रोल करायची असेल तर तुम्हाला मी निवडक 5 प्रकारचे कीटकनाशक याच्यामध्ये सांगणार आहे. जे कीटकनाशक तुम्हाला लष्करी अळीसाठी नियंत्रण करण्यासाठी अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत. तर कोणते आहेत कीटकनाशक? चला माहिती घेऊया. मित्रांनो, यामध्ये पहिलं आहे इमामेक्टिन बेंझोएट 5%. याच्यामध्ये आपल्याला प्रोक्लेम नावाने हे कीटकनाशक पाहायला मिळतं. याचा वापर आपण करू शकतो. दुसरं आहे डेलिगेट, जे आपल्याला मका पिकामध्ये वापर करता येतं. याच्याही पलीकडे आपण हमला, ज्याच्यामध्ये आपल्याला क्लोरोपायरिफॉस प्लस सायपरमेथ्रिन हा घटक पाहायला मिळतो. याच्याही पलीकडे जर आपण गेलो तर आपल्याला कोराजन हा एक ऑप्शन त्याच्यामध्ये अवेलेबल असतो. आपण पिकाच्या वेगवेगळ्या अवस्थेनुसार याचा वापर आपल्याला करायचा असतो. साधारण जे आपलं लष्करी अळीची जी सायकल आहे, या सायकलनुसार साधारण 10 ते 15 दिवसादरम्यान पहिली फवारणी, 30 दिवसादरम्यान दुसरी फवारणी, तसेच 45 दिवसादरम्यान तिसरी फवारणी, अशा 3 फवारण्या जर केल्या तर लष्करी अळी चांगल्या प्रमाणात आपल्याला नियंत्रणात आलेली पाहायला मिळते. तर याच्यामध्ये तुम्ही विविध प्रकारचे कीटकनाशक वापरू शकता, ज्याच्यामध्ये चांगले टॉप कॉम्बिनेशन किंवा टॉप कीटकनाशक जे आहेत तर ते आपण ज्याच्यामध्ये पाहिले, इमामेक्टिन बेंझोएट जे आहे आपल्याला सुरुवातीच्या कालावधीमध्ये वापरायचं आहे. त्याच्यानंतर डेलिगेट हमला हे आपल्याला आलटून पालटून आपण याच्यामध्ये वापरू शकतो, किंवा प्रोफेक्स सुपर सुद्धा वापरू शकतो दुसऱ्या फवारणीमध्ये. आणि तिसरी जी फवारणी आपली शेवटची होती साधारण 45 दिवसादरम्यान, अशा फवारणीमध्ये आपल्याला कोराजन वापरणं गरजेचं आहे, ज्याच्यामुळे जी काही लष्करी अळी पानं खाते किंवा पानं पूर्णपणे नष्ट करते, किंवा एकदा आतमध्ये गेल्यानंतर पूर्ण झाड जे आहे तर हे नष्ट करून टाकते. तर ही समस्या सोडवण्यासाठी या आपल्याला वेळेवर 3 फवारण्या करणं गरजेचं आहे. मित्रांनो, अशाच माहितीसाठी आपल्या पालवी ॲग्रिको चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. धन्यवाद.